हरे कृष्णा। तर भगवद्गीतेविषयी आपण बरेच दिवस चर्चा करत आहोत। आपण जीवनाच्या वास्तविक समस्या बघत आहोत। त्यामध्ये आपण बघितलं की जीवाच्या वास्तविक समस्या काय आहेत। जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी, बर्थ, ओल्ड एज, डिसीज अँड डेथ। त्यापैकी 3 आपण बघितलं। हा 7वा सेशन आहे। त्यामध्ये पहिला आपण बघितलं जन्म, त्याच्यानंतर बघितलं व्याधी आणि त्याच्यानंतर बघितलं वार्धक्य। या 3 गोष्टी आपण बघितल्या। तर लास्ट टाइम वार्धक्यामध्ये आपण बघितलं की वार्धक्य किती मिझरेबल आहे। वार्धक्यामध्ये लोकांना काय काय सहन करावं लागतं। तर हे वार्धक्य हे प्रत्येकाला येतं, कोणीच त्याला टाळू शकत नाही आणि कोणालाच ते नको आहे। आणि होल जग याच्या पाठीमागं आहे की कसं आपण वार्धक्य कमी करू किंवा कसं ते लेट करू। एजिंग प्रोसेस जी आहे ते कशी लेट करता येईल याच्या पाठीमागं सर्वजण आहेत। बट ते अपयशी आहेत, कारण वार्धक्य हे प्रत्येकाला येतं। तर याच्यानंतर आपण जो रिअल प्रॉब्लेम आहे म्हणजे मृत्यू, तो आपण बघणार आहोत। तर आपण काय करू, प्रथम गुरुवंदन आणि मंगलोच्चारण करू। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं त्वं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सो थँक्यू व्हेरी मच, वेलकम। स्वागत आहे आपल्या या 7व्या सेशनमध्ये। 4था भाग की ज्याचं नाव आहे मृत्यू। अगेन मृत्यू कॉमन टू ऑल, सर्वांना आहे, कोणालाही नको आहे आणि कोणीच टाळू शकत नाही। फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा की मृत्यू। आज जगात असा एकही व्यक्ती नाही की ज्याला मृत्यूचं भय नाही आहे। काही काही लोक म्हणतील आम्हाला काही मृत्यूचं भय बी नाही हो। दॅट इज नॉट द केस। तर हा टॉपिक थोडासा एक 5-10 मिनिटं लेट होईल, पण गरुड पुराण आणि भागवतम आणि इवन विष्णू पुराण यांचा आधार घेऊन आपण ते बघणार आहोत। तर मृत्यू, भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये कालोस्मी, मी काल आहे। तर काल हे भगवंतांचंच एक रूप आहे। म्हणजे जे आस्तिक किंवा जे भगवंतांना मानणारे लोक आहेत त्यांना भगवंत दिसतात, त्यांना भगवंत जाणवतात, पण जे नास्तिक लोक आहेत त्यांना देखील भगवंत जाणवतात मृत्यूच्या स्वरूपामध्ये। तर मृत्यू ही समस्या सगळ्यांना आहे। ज्या भगवद्गीतेमध्ये म्हणतात जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च। हे अर्जुना, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे आणि ज्याला मृत्यू आहे त्याला जन्म आहे। तर मृत्यू हा प्रत्येकाला आहे, सगळीकडे आहे। प्राणी, मनुष्य, अजून काय असेल, प्रत्येकाला यातून जावं लागतं। फार भयानक आहे हा, कॉमन टू ऑल। नोबडी वॉन्ट्स दॅट, कुणालाही मृत्यू नको आहे।
तर एक फार मोठं म्हणजे आय मीन फार चांगलं एक्झाम्पल आहे या जगातलं. बघा की आय थिंक यक्ष महाभारतामध्ये हा भाग येतो. तर यक्ष युधिष्ठिर महाराजांना प्रश्न विचारतात की युधिष्ठिर महाराज, ह्या जगामध्ये विस्मयकारक आश्चर्यकारक गोष्ट काय आहे? तर युधिष्ठिर महाराज म्हणतात की मनुष्य हे आजूबाजूला पाहतो की त्याचे मित्र त्यांचा मृत्यू होत आहे, त्याचे आप्तजन त्यांचा मृत्यू होत आहे, त्यांचे नातेवाईक त्यांचा मृत्यू होत आहे, त्यांचे आजोबा त्यांचा मृत्यू झालेला आहे, आई वडील त्यांचा मृत्यू झालेला आहे. तरी पण तो असा जगतो की तो कधी मरणारच नाही आहे. हे फार आश्चर्यकारक आहे असे युधिष्ठिर महाराज सांगतात. ह्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण बघू शकतो. ज्यावेळी मी BSc थर्ड किंवा फोर्थ इयरला असेल त्यावेळी कॉलेजच्या बाहेरून असा मोठा रस्ता असायचा आणि त्यावेळी ते वैकुंठ रथ वगैरे असायचे. शहरामध्ये तेच असतात हल्ली. ते वैकुंठ रथ येतो तर त्या जो मृतदेह आहे त्याला ठेवतात आणि त्याच्यात 2-3 माणसं बसतात आणि त्याच्या पाठीमागे टू व्हीलर असतात. हे नवीनच बघतोय आपण. तर त्याच्यामध्ये असं गाणं लावलेलं असायचं, हे राम हे राम हे राम हे राम, तू जगदाता विश्वविधाता, तो ही जग समथिंग लाईक दॅट. मला गाणं आठवत नाही पण ते गाणं मी म्हणायचो हे माणूस जिवंत असताना गाणं जर ऐकलं असतं तर फार बरं झालं असतं. कानावर शब्द तरी पडले असते, राम 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 राम. एनिवे, तर मला सांगायचं काय होतं बघा की युधिष्ठिर महाराज म्हणतात ही विस्मयकारक गोष्ट आहे की प्रत्येकाला असं वाटतं सगळेच मरतात, तो असा जगतो की मी कधी जिवंत, मी कायमच जिवंत राहणार आहे. त्याला असं मृत्यूचं असं काही वाटत नाही. म्हणजे आय मीन डेली त्याचं काम चालूच असतं. ते बंगला घ्यायचं, ते गाडी घ्यायचं, ते आणि कुठे काही 100 व्यवहार तो करतो, एवढ्या सगळ्या धनसंपत्ती सगळ्या गोळा करतो, बरंच काय गोळा करतो. याचा विचारच करत नाही की मी जे काय करत आहे ते एकदा मला सोडून जायचं इथं. आय हॅव टू कीप इट बॅक एव्हरीथिंग व्हेन आय डाय. पण तो त्याचा कधीच विचार करत नाही. याचंही कारण आपण बघू का विचार करत नाही तो. पण खेडेगावमध्ये जर तुम्ही बघाल, मी प्रॅक्टिकली बघितलेलं आहे, तर नॉर्मली व्यक्तीला काय करतात, ते हॉस्पिटलमध्ये आणतात, ते ठेवतात, त्यांचे विधी होते, ते रडतात वगैरे त्यांचे नातेवाईक. म्हणजे घरात आणल्यावर तरी बराच दंगा असतो. हॉस्पिटलमध्ये होतो दंगा, पण गावात आलं, वेशीत आलं की दंगा चालू होतो. आता त्या घरात गेले की अजून दंगा चालू होतो. मग तिला बाहेर आणले की अजून दंगा चालू होतो आणि तो उचलल्यानंतर भरपूर दंगा होतो. ओके, आता पुढे 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 ज्यावेळी ते पुढे घेऊन जातात, तर पाठीमागे लोक असतात, ते पुढे 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 जात असतात. तर बघा, जे पुढचे काही लोक असतात की जे 4 धरणारे, ते जस्ट वेट 1 मिनिट. ओके, सॉरी फॉर डिस्टर्बन्सेस. तर मी काय सांगत होतो, जे पुढचे 4 लोक असतात आणि त्याच्या पाठीमागचे 4-5 लोक असतात, दे आर सिरियस, ते असतात शांत असतात. पण जसं पाठीमागं झालं का नाही, मी बघितले लोक आपली नॉर्मलच असतात. त्यांचे जे काही ते विषय चालू असतात, कसं काय काय कुठं आहे, तिकडे जायचं का, तिकडे कुठे गेलं असते, पाण्याचं कसं काय चालू आहे, उसाला पाणी आहे काय नाही, पुढे पुढे चालू आहे, चाललंय. बघा, म्हणजे सांगण्याचं माझं हेतू काय, नोबडी इज सिरियस. त्यांना कधी वाटत नाही की ते पुढे जे चाललेलं आहे त्याच्यावरती आपणही कधीतरी असणार आहे, याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये कधी येत नाही. इव्हन ते प्रेत जळत असताना लोक बसतात. आजकाल बसत बी नसतील काय, आय डोंट नो, पण काही वेळ लोक बसतात आणि बसताना लोक आपलं चालू असते, तंबाखू कोण खाते, कोण काय करते, सिरियसनेस नसते लोकांच्या. तर ही एक खूप खेळाची बाब आहे, लक्षात ठेवा. इव्हन मी सांगतो, काही आय थिंक ख्रिश्चन और सम अदर रिलिजन्स और इवन इन Greek tradition, not just Christian, Greek tradition,
त्यांच्यामध्ये काय केलं जातं, वर्षातून एकदा अशी कवटे असतात ना, त्या अशा अडकून ठेवल्या जातात घरामध्ये अशी, आणि त्या कवट्याला बघत ते चिंतन करत असतात. अजूनही गंगेच्या तीरावरती गया काशी की जिथं अग्निदाह केला जातो त्याच्यावरती साधू लोक चिंतन करतात. वाय? काय आहे त्या चिंतन करण्याचं? चिंतन यासाठी की येणारा प्रत्येक दिवस मला या चितेच्या जवळ घेऊन जात आहे. देअरफॉर माझं काम काय आहे, रिअल वास्तविक माझं स्वरूप काय आहे या जगामध्ये, आणि मी काय केलं पाहिजे याचा ते विचार करतात. चितेकडे बघत असत म्हणजे कसं जळतंय, काय जळतंय, केवढं पेटलंय, अर्ध पेटलंय, तोडायला पाहिजे याच्याकडे नाही. ते साधू चिंतन कशाचं करतात की दिस इज द रियालिटी ऑफ लाईफ. आयुष्यभर जे केलं ते तिथे गेलं. हे बघा, तुम्ही जितके काही पैसे वगैरे मिळवताय, जे काही तुमचा बँक बॅलन्स असतो तो बँकेतच राहतो, तुम्ही मात्र जाताय. आता ही अनेक खेदाची बाब आहे की त्या व्यक्तीला माहित नसतं. आतापर्यंत माहित असतं की दवाखान्यात माझे, आता इव्हन दवाखान्यात सुद्धा कोणी येत नसतं. बरं, काही काही वेळा आम्ही बघतो कॅटेगरी असते, येणार, नो रिलेटिव्ह, बेगर, अशी कॅटेगरी असते. दवाखान्यात सुद्धा लोक येत नाहीत. पण आपण समजू असं की आपल्याला बरं नाही काय नाही तर लोक येतात. पण जे काही तुमचे आप्त मंडळी असतात ते फक्त त्या स्मशान घाटापर्यंत येतात. त्याच्यानंतर काय आपलं आहे त्यांना त्या व्यक्तीलाच माहित नसते. आयुष्यभर तो आयडेंटिटी घेऊन जगतो. आय एम दिस महाराष्ट्र शासन, समथिंग लाईक दॅट. शशिकांत गुरव, दिस डेझिग्नेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. हे डेझिग्नेशन घेऊन आपण जगतो. पण वी डोंट नो व्हॉट इज अवर रिअल डेझिग्नेशन. आणि ते डेझिग्नेशन व्यक्तीला अनुभवी आहे की 50-60 वर्ष झाले की ते डेझिग्नेशन आपल्याला सोडावं लागतं. सिमिलरली हे जे डेझिग्नेशन घेऊन बसलोय आपण ॲज अ बॉडी आयडेंटिटी, हे पण आपल्याला सोडावं लागणार आहे. ह्याचा विचार कोण नाही करत. ओके, इथंपर्यंत आपण बघितलं की लोकांच्या मध्ये मृत्यू बाबतीत जरी त्यांना माहित असलं तरी दे आर नो सिरियस. वाय दे आर नो सिरियस? लेट मी टेल यू. कारण आत्मा जो असतो, आपण जीव आहोत, हे माझं शरीर आहे. तर आत्म्याच्या सेक्शनमध्ये आपण ते बघू, पण फॉर टाइम बिंग आपण हे जीव आहोत आणि हे माझं शरीर आहे. माझा आत्मा असं नसतो, मी आत्मा, आणि हे लाईक दॅट. हे काय आहे? हे माझं डोकं आहे, ही माझ्या गळ्यातली माळ आहे, हे माझं शर्ट आहे, हा माझा हात आहे, हा माझा पाय आहे. मी कोण आहे? मग ज्यावेळी आपण असं म्हणतो की हा माझा आहे, हात आहे, त्यावेळी मी आणि हात हे वेगळं, आय मीन दिस इज डिफरंट. हे माझं घड्याळ आहे म्हणजे मी घड्याळ आहे का? ते माझं म्हणजे आय एम डिफरंट दॅन दॅट वॉच. मी डोकं आहे असं आपण कधी म्हणतो का? माझं डोकं म्हणजे मी वेगळा आहे या डोक्यापासून. ट्राय टू अंडरस्टँड. दिस इज व्हेरी फिलॉसॉफिकल कन्सेप्ट. तर माझा आत्मा नव्हे, मी आत्मा आहे, हे शरीर आहे माझं. ओके, तर नेक्स्ट थिंग इज दॅट हाऊ डेथ इज मिझरेबल. तर गरुड पुराणाकडे जाऊ आपण. तर गरुड पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्यावेळी व्यक्तीचा मृत्यू होतो, ज्यावेळी मृत्यू जवळ येतो, तर काही काही लक्षणं पण त्याला दिसायला लागतात, काही त्या व्यक्तीला जाणवायला लागतात. जर त्याला कळलं, त्याला माहिती असेल की ही लक्षणं मृत्यूची आहेत, तर त्याला ते जाणवलं. काही काही जे म्हणजे खरंच जे पुण्यवान, आय मीन आय डोंट नो व्हॉट टू से, पण त्यांना जाणवतात ती लक्षणं त्या लोकांना. माय ग्रँडफादर इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ दॅट. कारण माझ्या आजोबांनी त्यांची डेथ व्हायच्या आधी सगळं सामान रेडी ठेवलं होतं. ते लोटकं, त्याच्यानंतर ते काय जे आपण काय कफन म्हणतात, काय हातात ना, ते एव्हरीथिंग, मनी, एव्हरीथिंग ही केप्ट रेडी जस्ट डे बिफोर ही डाईज.
and he called us and he told us that I'm going to die tomorrow. Take this money and do my death ceremony, all these things. So we took it casually, very casually. And next day, even my grandfather has one friend who was with him, sleeping with him in his room. And that day, he told to that friend, just go out of that. कैलासात माझ्या घंट्या वाजल्या, तर just go out of that today. And तो गेला. Now, next day what happened? आम्ही दरवाजा ढकलत होतो. Nobody was answering from inside. We thought that friend is there, but he was also not there. He also came from outside. And he told us that तुमच्या आजीने आम्हाला असं सांगितलं की बाहेर जा बाबा, आज झोपू नको माझ्याजवळ. तर मग ते खापऱ्या काढून वरनं बघितलं तर ते like that. So some people they got some aspect that about the death, some aspect they get early. Okay, now we move next. So ज्यावेळी डेथ होत असते माणसाची, त्यावेळी भागवतम असं सांगतं की त्याचे सगळे ऑर्गन म्हणण्यापेक्षा सगळे इंद्रिये, सगळी त्याची जी एक 1 मिनिट याची सगळी त्याची इंद्रिय ही डिमिनिश होत असतात. डिमिनिश म्हणजे निष्क्रिय होत असतात. एकच इंद्रिय हिअरिंग असू शकतं. म्हणून काही वेळेला कानामध्ये त्याच्या आपण जर भगवंतांचं नाव घेतलं, जर तो त्याला आयुष्यभर जर ते केलं असेल भगवंतांचं, तर त्याला ते ऐकू जाईल, अदरवाईज असू नये. तर मग गरुड पुराण सांगतं की मृत्यूच्या वेळी काय होतं, हे अवयव सगळे सेन्सेस सगळे निष्क्रिय होतात. आणि मग तो काय होतो, आतून जे काही वायू आहेत, जसं प्राण, अपान, उदान, हे जे वायू आहेत ते आतून वरती यायला लागतात. डोळे असे थोडे, डोळ्यातलं आत प्रेशर वाढतं, बाहेर यायला लागतं. त्याच्या श्वासनलिकेमध्ये फेस जमायला लागतो, की ज्याला हिंदीमध्ये फेन म्हणतात, किंवा मराठीमध्ये सुद्धा काही वेळेला फेन असा शब्द येतो, की जे सक्शन मशीन घेऊन हॉस्पिटलमध्ये असतात, ते नरड्यात टाकून असतात, ते वळून घेतात सगळं ते. तर छातीमध्ये त्याचा तो फेन और फेस जमायला लागतो. त्याच्यामुळे गुर 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 असा आवाज येतो, त्याला श्वास घ्यायला येत नाही. तरी पण त्याची जगण्याची इच्छा असते. बरं, जगात लक्षात ठेवा, ह्या जगात जर एखाद्या व्यक्ती कोणावरती प्रेम करत असेल तर तो स्वतःवरती प्रेम करतो. लक्षात ठेवा, फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला वाटतं शी इज माय गर्लफ्रेंड, शी लव्स मी मोर दॅन मी. समटाइम्स वी से आय लव्ह यू मोर दॅन माय सेल्फ, आय कॅन ले डाऊन माय लाईफ फॉर यू. दॅट इज नॉट द केस. तो व्यक्ती स्वतःवरती जास्त प्रेम करतो, आणि कंडिशन आल्यावरती कळतं. अशी कधी सिच्युएशन आली ना तर कळतं. तर ही डेथ, तर त्यावेळी काय होतं, तो व्यक्ती त्या शरीराला सोडायला तयार नसतो. ही वॉन्ट टू रिमेन इन दॅट, कारण त्याच्या कल्पना असतात. जरी समजा, हे बघा, मृत्यू म्हणजे काय होतं, हे पंचमहाभूताचे शरीर इथे सोडलं जातं, आणि जे सूक्ष्म शरीर आहे आणि आत्मा तो बाहेर जातो. आलं लक्षात? ज्याला आपण दाह करतो ते हे पंचमहाभूत शरीर. मग याच्या थ्रू तो काय करत असतो, कार्य करत असतो. ह्या पंचमहाभूत जे शरीर आहे, हे जे काय आहे ते. आणि कोणाकोणाचे काही प्लॅन असतात, कोणाला काय कुठे एकर जमीन घ्यायची असते, कोणाचा फ्लॅट राहिलेला असतो बांधायचा, कोणाला कुठं फार्म हाऊस बांधायचं असतं. So the person who is dying on the late bed, he may thinking that give me some time, I have some plan to execute. Oh sir, time is up, get out. तर यमदूत येतात,
आणि यमदूत हे कसे असतात, अतिशय अकराळ विक्राळ रूपाचे असतात. मी ऐकलं आहे भक्तांकडून 3 यमदूत येतात, काही ठिकाणी 2ही मेन्शन केलेलं आहे, पण 3 यमदूत येतात. एक छोटा असतो, एक मध्यम असतो आणि एक फार मोठा असतो. अकराळ विक्राळ रूपाचे असतात, इतके भयंकर असतात की तो व्यक्ती इतका त्यांना घाबरतो की तो मलमूत्र त्याग करतो एवढं. आणि त्यांच्याकडे असतो तो म्हणजे यमपाश. आता त्या जीवाची वास्तविक प्रॉब्लेम काय आहे, त्याला त्या शरीरातून जायचं नाहीये, कारण त्याचे आप्तजन आहे, तो त्याचा नातू आहे, त्याचे पोरगा आहे, सून आहे, हे सोडून त्याला जायचं नसतंय, कारण आयुष्यभर त्याने तेच केलेलं असतंय. अटॅचमेंट असते त्याची, त्याच्यामुळे तो जायला तयार नसतो. म्हणून गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की thousands of scorpion bites. एका व्यक्तीला एक विंचू चावल्यानंतर जवळजवळ 24 तास त्याची कळ राहते. मला चावला होता लहानपणी, 24 आवर भयंकर कळ असते त्याची. ऑल्दो यू गिव्ह एनी मेडिकेशन, अँटी ॲलर्जिक वर व्हॉट एव्हर, कळ राहते त्याची. तर शास्त्र सांगतात thousands of scorpion bites at a time. त्याला चावल्यास जेवढी पेन होईल तेवढी त्याला पेन होते. म्हणजे हजारो विंचू एकदम चावल्यावरती त्याला जी काय त्रास होतो, एखाद्याला त्रास होईल तेवढा त्या व्यक्तीला त्रास होतो. मग कोण म्हणेल का असं, कारण तो शरीर सोडायला तयार नसतो आणि ती पेन एवढी घातक असते, एवढी डेंजर असते की त्याला आयुष्यात ती कधीही अनुभवलेली नसते आणि ती त्याला सहन होत नाही. बाहेर निघून जातो, यमपाश त्याला ओढून घेतात. हा झाला मृत्यू. तर कालच्या सेशनमध्ये अकाली मृत्यू नावाचा एक प्रकार आला होता, त्याच्याबद्दल 1-2 गोष्टी बोलतो मी. अकाल मृत्यू म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीची लाईफ टाईम डेस्टिन्ड म्हणतो ना, 75 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 85 वर्ष, 100 वर्ष असं डेस्टिन्ड असतो. पण देवाने आपल्याला फ्री विल दिलेलं आहे. जस्ट इथे आपण फ्री विल आपल्याला आहे ना, काय करायचं आपण चूज करतो, गाडी ही घ्यायची का ती घ्यायची, आज ड्युटीला जायचं का नाही, जरी ड्युटी असली तरी आपण ठरवतो जायचं का नाही, ही आपली फ्री विल आहे. तर जस्ट वेट बघूया, सॉरी. सो आपली फ्री विल असते. तर एखादा माणूस समजा एक 65 वर्ष जगणार असेल आणि तो 20 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या मनात मला जगायचंच नाहीये, त्याची इच्छा ना, त्याला जगायचं नाहीये, तर तो सुसाईड करू शकतो का नाही, करू शकतो. सुसाईड तो करतो. दॅट इज अकाल मृत्यू. विष प्राशन करणे अकाल मृत्यू. असं नाही की काहीतरी त्याने स्वतःच केलं पाहिजे, काही वेळेला सर्पदंश होतो, अकाल मृत्यू. भिंत अंगावर पडते, अकाल मृत्यू. काहीतरी एखादं काय बोर्डिंग काहीतरी वर मागं पडलं बघा, ते जे अकाल मृत्यू. आता कोरोना झाला, अकाल मृत्यूचं एक एक्झाम्पल. कोरोना झाला, कोरोना मध्ये सगळीच मेलीत का, सगळ्यांची डेथ झाली का कोरोनामध्ये. मलाही कोरोना झाला होता, माझ्या सासूबाईंना कोरोना झाला होता, माझ्या बायकोला कोरोना झाला होता आणि इतर लोकांनाही बऱ्याच कोरोना झाला होता. सिलेक्टेड जे काय आहे ते लोक, असं काय नाही की फक्त म्हातारे लोक मेली, तरणी धडधाकट लोक सुद्धा मेलेले. असं काय नाही की म्हातारे लोक वारलेत कारण का त्यांची इम्युनिटी कमी होती, त्यामुळे ते वारले किंवा ते डेथ झाले, असं काय नाही. धडधाकट लोक सुद्धा गेलीत. क्लासिक एक्झाम्पल आहे ते. काल बोलतेला माणूस आज नाही आहे. तर याला म्हणतात अकाल मृत्यू. तर असा अकाल मृत्यू जर होत असेल, तो स्वतः जर डिसिजन घेत असेल की मला मरायचं आहे, तर इवन इट इज वर्स दॅन डेथ. नॉर्मल प्रक्रिया जी डेथची आहे त्याच्यापेक्षा इट इज वर्स. कारण आफ्टर दॅट
अशा व्यक्तीला शरीर मिळत नाही. जनरली असं सांगितलं जातं, एखादा व्यक्ती 80 वर्ष जगत आहे आणि समजा त्यानं 20व्या वर्षी आत्महत्या केली, तर त्याचे 80 वर्ष जे आहेत तर त्याला प्रेत होऊन भटकावं लागतं. आणि प्रेताला हे बॉडी नसते. हे बघा, शव वेगळं, प्रेत वेगळं, भूत वेगळं, आत्मा वेगळं, ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पण इंटरचेंजेबली आपण त्या वापरतो. एक भूत बनतो वगैरे असं म्हणतो ना, तर टेक्निकली ते प्रेत बनतं. आपण म्हणतो बघा गावात आले की हा प्रेत आणले. पीपल डोंट नो व्हॉट एक्झॅक्टली प्रेत मीन्स, पण जनरली ते इंटरचेंजेबली शब्द वापरतात. आपण पोस्टमॉर्टमला गेल्यावरती तिथं प्रेत विच्छेदन असं लिहिलेलं असतं का? काय लिहिलेलं असतं तिथं? शव विच्छेदन. मृतदेह म्हणजे शव, पण जो बाहेर गेलेला असतो आणि ज्याला शरीर मिळालेलं नसतं, भौतिक शरीर पंचमहाभूताचं मिळालेलं नसतं, ते म्हणजे प्रेत. आणि तो जो प्रेत असतो तो भटकत असतो. भटकत इन द सेन्स व्हॉट, की त्याच्या इच्छा असतात की जसं हे शरीर, याला स्थूल शरीर म्हणतात, अजून एक शरीर असतं त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात, की जे माइंड इंटेलिजन्स आणि इगो यानं बनलेलं असतं. तर त्याच्यावरती ते शरीर असतं, ते कवरिंग असतं. त्याला मनोमय कोश, अन्नमय कोश हा मनोमय कोश, तो मग प्राणमय कोश, मग ज्ञानमय कोश, मग आनंदमय कोश, असं आहे. तर मनोमय कोश असल्यामुळं, माइंड असल्यामुळे त्याला डिझायर असतात. हा, तर तो आत्मा आहे, त्याच्या भोवती ते शरीर आहे माइंडचं, इंटेलिजन्स, इगो. तर त्याला इच्छा असतात, पण त्याच्याकडे शरीर नसल्या कारणानं तो इच्छा त्याची कंप्लीट करू शकत नाही. Therefore, he tries to enter into weak person. जी वीक व्यक्ती असतात, ते गरुड पुराणामध्ये बरंच दिलेलं आहे की प्रेत कशी कोणाकोणामध्ये कधी कधी एंटर होतात हे दिलेलं आहे. कारण त्यांच्या डिझायर सॅटिस्फाय होत नाही, त्यामुळे ते असं वर्ड असतं बघा, झपाटलंय, पछाडलंय वगैरे वगैरे वगैरे. सो दॅट इज नॉट सब्जेक्ट मॅटर ऑफ अवर डिस्कशन. इफ यू वॉन्ट द मोर इन्फॉर्मेशन, गो टू द गरुड पुराण. एव्हरीथिंग इज देअर, इवन श्राद्ध वगैरे वगैरे वगैरे. ओके, आय थिंक बरेचसेच पॉईंट असतात या मृत्यू या सेक्शनमध्ये की जे मला नंतर आठवतात. पण सांगण्याचा माझा पर्पज इथं फुलफिल होत आहे की मृत्यू हा कोणाला चुकलेला नाही. इट इज अ व्हेरी बॅड 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 एक्सपिरियन्स. प्रत्येकाला त्याचं भय आहे, नोईंगली अननोईंगली भय आहे. तर असे अकाली मृत्यू जे होतात, दे आर नॉट इवन eligible for Shraddha ceremony. We cannot do Shraddha for those people if they died before destined. So then Narayan Bali Yajna we have to do. Then they become eligible for Shraddha. And then further process. Okay? तर मृत्यूविषयी आपण आज बघितलं. आणि आपल्याला हे 4 जे विषय आपण चर्चेले, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, की जे सगळ्यांना आहेत, कोणालाही नको आहेत आणि कोणीही त्यांना टाळू शकत नाही. हे विषय आपल्या भोवतीच असतात, पण आपण आपल्या संसारामध्ये, प्रपंचामध्ये इतकं गुंतलेलो आहे की आपलं लक्षही नसतं त्याच्याकडे. सगळं इथंच टाकून जावं लागतं. म्हणून काय करायचं नाही का असा प्रश्न लोक विचारतात. तर कर्मयोग सेक्शन ज्यावेळी येईल ना, त्यावेळी त्याचं उत्तर असेल कसं करायचं. कर्मकांडातून लोक मे बी धर्मार्थ काम मोक्ष या स्टेजपर्यंत जातीलही, पण दॅट इज नॉट सो गुड कर्मकांड. योगा लॅडर ज्यावेळी येईल ना, त्यावेळी बघू आपण. एकदम खालचा दराचा, त्यानंतर कर्मकांड, मग कर्मयोगी, मग ज्ञानयोगी, मग अष्टांगयोगी, मग भक्तियोगी, असे ती शिडी आहे, लॅडर आहे. ओके, तर एखादा व्यक्ती, मी तुम्हाला अजूनही सांगतो, एखादा व्यक्ती, एका सो कॉल्ड, तुम्ही ज्याला गुरु मानताय, प्रत्येक जण काय करतं, हा माझ्या वंशातला गुरु आहे बाबा, ह्याला मी गुरु मानतो, हे चांगला आहे बाबा, ह्याला मी गुरु मानतो. प्रत्येक जण व्यक्ती कोणाला तरी गुरु मानतच असतो.
आणि मानल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. इव्हन आपण शाळेत शिक्षण जरी घ्यायचं असेल तरी गुरुजी 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 तो शब्दच गुरुपासून आलाय. तर एखादा गुरु जर तुम्हाला असं ज्ञान सांगत असेल की ज्याच्यातून ह्या 4 प्रॉब्लेममधून कायमची सुटका करण्याचं ज्ञान तुम्हाला सांगत असेल, ती किल्ली जर सांगत असेल, ही जर रिअल गुरु. त्या गुरुनं तुम्हाला सांगितलं पाहिजे संबंध काय आहे, अभिधेय काय आहे आणि प्रयोजन काय आहे. हे आपण बघणार आहोत. गुरु शिष्य परंपरेमध्ये बघणार आहोत. संबंध काय आहे, अभिधेय काय आणि प्रयोजन काय आहे. तर तुम्ही जे काय करत असाल, भले नोकरी करता, कोणी बिझनेस करतं, कोणी काय करतं, काही असू दे, पण ह्या 4 गोष्टी सतत बॅकग्राऊंडला असू देत. आणि ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. शास्त्रांमध्ये त्याचं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे भगवंताने, मनमना भव मद्भक्त मज्जाजी माम नमस्कुरु, ऑलवेज थिंक ऑफ मी, बिकम माय डिवोटी. सतत माझं चिंतन कर, सततम कीर्तयंतो माम, सतत माझं कीर्तन कर. ऑलवेज थिंक ऑफ मी, बिकम माय डिवोटी, माझा भक्त हो. बिकम माय डिवोटी, ऑलवेज थिंक ऑफ मी, बिकम माय डिवोटी, ऑफर युअर होमेज अँड टू मी. तू जे काही करतोस ते मला अर्पण कर. अशाने काय होईल, तू माझ्याकडे येशील की जिथं हे जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या कधीही नाही आहेत, तिथं त्यांचं एक्झिस्टन्सच नाही आहे. हे जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या भौतिक जगतात आहे. आपण पिंजऱ्यामध्ये अडकलेले आहोत. पोपट असला ते पिंजऱ्यामध्ये, तो अडकलेला, आपण त्याच्यामध्ये अडकलेलो आहोत. तर तो पिंजऱ्यातला पोपट जर म्हणला हा मी करतो एन्जॉय, मला आय एम एन्जॉईंग इन दिस, ठीक आहे, पिंजरा आहे त्याच्यामध्ये मी एन्जॉय करत आहे, तर तर त्या पोपटाला ज्ञानच नाही म्हणायचं. त्याला हेही कळत नाही की हे कुलूप जर काढलं तर मी कुठेही संचार करू शकतो आणि मला खायला कुठेही मिळू शकतो. बरोबर आहे ना? मग तो पिंजरा उघडायचा कसा? कारण त्या पिंजऱ्याला आहे लॉक. पण त्याची किल्ली कुणाकडे आहे? ज्याने तो पिंजरा बनवला ना त्याच्याकडे त्याची किल्ली आहे. म्हणजेच हे मटेरियल वर्ल्ड ज्याने बनवलं, भगवंताने याची निर्मिती केली, त्या भगवंताला माहिती आहे, त्या भगवंताकडे याची किल्ली आहे. कसं त्या पिंजऱ्यातनं, कसं याच्यातून बाहेर जायचं, आणि ती भगवंताने भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे. ठीक आहे, 32 मिनिटं झालेत. मी ऑलरेडी सांगितलं होते की मृत्यू हा जरासा सेक्शन मोठा होईल. ओके, तर ह्या 4 समस्या आहेत. तर नेक्स्ट जो 8वा सेशन आपला असेल त्याचं नाव असेल अदर प्रॉब्लेम्स. हे 4 सोडून सुद्धा लोकांचे अजूनही काही भरपूर प्रॉब्लेम असतात, नाही असं नाही. लोक म्हणतील हे 4 आहेत का, भरपूर प्रॉब्लेम आहेत म्हणजे. तर त्यांचं सुद्धा कॅटेगरायझेशन शास्त्रामध्ये दिलेलं आहे. ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघू. कुणाच्या काही प्रॉब्लेम्स, आय मीन नॉट प्रॉब्लेम्स, तुम्हाला काही आय मीन शंका असतील किंवा हे जे मी बोलतोय ते ऐकू येत नसेल प्रॉपरली, किंवा आता क्वालिटी म्हणजे ते काय माझ्याकडे ॲपलचा फोन नाही आहे म्हणजे ते काय 1080 आणि त्या पिक्सेलमध्ये करायचं, जे काय त्या पद्धतीने मी करत आहे. पण रिअल जर तुम्हाला काय वाटत असेल की बाबा हे असं असं करा, अजून काहीतरी चांगलं होईल, ह्याच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट होईल, असं जर का तुमच्या काही टिप्पणी टीका वगैरे असतील तर तुम्ही मला फोन करा, व्हॉट्सअप करा, व्हॉटएव्हर. ओके, हो. सो धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच, आभारी आहे. ओके, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय, श्रील गुरुदेव की जय, निताई गौर प्रेमानंदे, हरे हरे बोल. समस्त वैष्णव वृंद की जय.